वेलकम टू श्याम कोचिंग. आज आपण घेणार आहोत लास्ट लेक्चर ऑन लिनियर इक्वेशन. ठीक आहे. यामध्ये ग्राफचे काही प्रॉब्लेम्स आहे. ग्राफचे प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे. चला आणि बघू किती प्रॉब्लेम्स होतात तर. ठीक आहे. आज लास्ट लेक्चर होईल बहुतेक. चला पहिलं प्रॉब्लेम्स आहे आपलं. ठीक है. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन. ठीक है. टेबल तुम्हाला कंप्लीट करताच येते. ठीक है. तर क्वेश्चन आल्यावर तुम्ही सोडवणं सुरू करा. ठीक आहे. नाही ज्याला येत नसेल त्याने बोर्डवर ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. कंप्लीट the following table to draw the graph of the equation. To draw the graph of a equation. तर इथं आपल्याला व्हॅल्यू दिल्या. एक्स वाय नंतर आपला इथं झिरो व्हॅल्यू दिली आहे आणि इथं बॉक्स दिली. परत आपला इथं मायनस व्हॅल्यू दिली आहे येथे आणि इथं येथे वायची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली वायची व्हॅल्यू -4 आहे. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू बॉक्स. नंतर आपली इथं येथे आहे -2 एक्स ची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काढायची आहे. वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे व्हॅल्यू याच्या काढायची. ठीक आहे. आणि इक्वेशन दिलंय आपल्याला x - y = 4. x - y बरोबर 4. ठीक आहे. तर फक्त इथं बॉक्स मध्ये व्हॅल्यू काढायची आहे. बाकी काही नाही. तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. मराठीमध्ये काय खालील तक्ता x - y बरोबर 4 हे ह्या समीकरणाचा आलेख काढण्याकरिता पूर्ण करा. खालील तक्ता x - y बरोबर 4 हे समीकरण या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पूर्ण करा. असंच असतं मराठीमध्ये. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. x - y बरोबर 4 या समीकरणाचा ग्राफ काढण्यासाठी आलेख काढण्यासाठी. ठीक आहे. चला तर आता बघू आपण इथं x - y = 4 हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू किती काढायच्या आहे 1 2 3 4. ठीक आहे. तर आता आपण 4दा ह्या इक्वेशनचा उपयोग घेऊ. ठीक आहे. 4दा काय करू आपण 4दा हे इक्वेशन लिहू आणि x किंवा y च्या व्हॅल्यू त्यामध्ये ठेवू आणि x किंवा y च्या व्हॅल्यू काढू. ठीक आहे. x ची व्हॅल्यू दिली असेल तर y ची काढू. y ची दिली असेल तर x ची काढू. ठीक आहे. तर बघा पहिल्या वेळेस काय दिलाय when y = 0. फर्स्ट when y = 0 then x = 1. ठीक आहे. जेव्हा y बरोबर 0 आहे तर x बरोबर किती. ठीक आहे. तर इथं इक्वेशन लिहा आपलं. तर x - y = 4. इथं y ची व्हॅल्यू ठेवली आपण 0. तर x = किती आला हा
x इक्वल टू येतो 4. ठीक आहे, वायच्या जागी 0 ठेवला, एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. ठीक आहे. सेकंड, दुसऱ्या वेळेस काय करू आपण, when x इक्वल टू -1 then y इक्वल टू what. ठीक आहे, when x इक्वल टू -1, जेव्हा x बरोबर -1 आहे तेव्हा y बरोबर किती, then y इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे, परत इक्वेशन लिहायचं आहे, तुम्हाला माहितच आहे x - y इक्वल टू 4. ठीक आहे. चला, तर इथं काय ठेवू, येथे ठेवू आपण x ची व्हॅल्यू -1 y इक्वल टू 4. हा -1 इकडे नेला तर काय होईल, +1 y इक्वल टू 4 + 1. ठीक आहे. आता y इक्वल टू काय येईल, -5. ठीक आहे, आपण साइन y चं साइन कोणाला देत असतो, नंबरला देत असतो, संख्येला देत असतो. तर x इक्वल टू आला आपला -5. ठीक आहे, ते झालं आपलं सेकंड. आता थर्ड. ठीक आहे, तिसरी व्हॅल्यू कोणाची दिली आहे, when y इक्वल टू -4 then x इक्वल टू what. ठीक आहे, जेव्हा y बरोबर किती आहे, -4, y बरोबर आहे -4, तेव्हा x बरोबर किती, x बरोबर किती. परत इक्वेशन लिहा, काय होतं इक्वेशन, x - y इक्वल टू 4. ठीक आहे. आता y च्या जागी -4 ठेवायचा आहे, मायनस ठेवताना आपण ब्रॅकेट मध्ये ठेवायचा, म्हणजे साइन चेंज होतात, मायनस मायनस आहे तर 4, मायनस इंटू मायनस प्लस x + 4 इक्वल टू 4. तर x इक्वल टू काय आला 4, हा +4 इकडे नेला तर काय होईल, -x इक्वल टू येईल 0. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज काढायच्या होत्या आपल्याला, किमती काढायच्या होत्या, त्या किमती आपण काढल्या 1 2 3. आता हा एक मिनिट, सॉरी, फोर्थ व्हॅल्यू राहिली, फोर्थ व्हॅल्यू काढून घेऊ आपण. आता इथं हा फोर्थ व्हॅल्यू x इक्वल टू 0 होता, y च्या जागी लिहिलं आहे. परत लिहा, when, आता व्हॅल्यू कशाची दिली आहे, x ची, जेव्हा x बरोबर -2 then तेव्हा y बरोबर किती. ठीक आहे, y बरोबर 1. ठीक आहे. परत इक्वेशन लिहा, ही व्हॅल्यू राहिली होती, विसरलो तुम्ही, x - y इक्वल टू 4. ठीक आहे. तर x च्या जागी -2 ठेवायचं आहे फक्त, -2 - y इक्वल टू 4. हा -2 इकडे गेल्यावर काय होईल, +2 मीन्स 4 + 2 6. ठीक आहे. आता हे y चं साइन याला देतो आपण. ठीक आहे, y चं साइन याला देत असतो आपण, व्हेरिएबलला साइन ठेवत नसतो शेवटी किंमत काढताना. तर y इक्वल टू आला आपला -6. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्झाम्पल झालेलं आहे. तर आपण घेऊ आता नेक्स्ट एक्झाम्पल. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्यायचा. सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन है, ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन. ठीक आहे, तर इथं ग्राफ काढायचा आहे आणि त्या ग्राफवर ट्रायंगल फॉर्म होतो, त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला शोधायचा आहे, ट्रायंगलचा एरिया शोधायचा आहे. ठीक आहे, एक आलेख काढायचा आहे आणि त्या आलेखावर दोन रेषेमुळे एक्स एक्सिस सोबत काय होते, आपला एक त्रिकोण तयार होते आणि त्या त्रिकोणाचा एरिया आपल्याला काढायचा आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन. 4 मार्क प्रॉब्लेम्स आहे. ड्रॉ द ग्राफ representing the equation representing the equation 2x
इक्वल टू वाय प्लस 2. नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं अँड 4x plus 3y equal to 24. 4x plus 3y equal to 24. ठीक है, चला on the same graph. Find the area of triangle formed by this line. Find the area of triangle formed by this line. Lines. And x axis. ठीक आहे, x axis सोबत ह्या दोन रेषा, दोन समीकरण आहेत तर दोन रेषा येतील. तर x अक्षासोबत काय होते, आपला त्रिकोण तयार होतो. ठीक आहे, तर याचा एरिया फाइंड करायचा आहे. आधी बघा, आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन 2x plus y plus 2 4x plus 3y equal to 24 on the same graph. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, आधी बघा, आपल्याला 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 या दोन समीकरणाचा आलेख काढायचा आहे. ठीक आहे, त्याच आलेखावर काय होईल, त्याच आलेखावर आलेख काढला आपण, तर आपल्याला शोधायचं आहे, काय शोधायचं आहे, दोन रेषा, ह्या रेषा आणि एक्स एक्सिस यांनी एक त्रिकोण तयार होईल. त्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. बघा, समीकरण 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 या दोन समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे. आणि काय काढायचं आहे आपल्याला, आलेख काढल्यावर तर आपल्याला शोधायचं आहे ह्या दोन रेषा आणि एक्स अक्ष याच्यापासून जो त्रिकोण तयार होईल त्या त्रिकोणाचे तुम्हाला क्षेत्रफळ शोधायचे आहे. ठीक आहे, तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर फर्स्ट इक्वेशन इज 2xy plus 2. ठीक आहे, याचे आपल्याला तीन पॉइंट्स काढावे लागतील, 3 कोऑर्डिनेट्स काढावे लागतील x and y चे. 4x plus 3y equal to 24. याचे 3 कोऑर्डिनेट्स आपल्याला काढावे लागतील, 3x चे and 3y चे. देन प्लॉट द ग्राफ ऑन द ग्राफ पेपर. ठीक आहे, आणि ग्राफ पेपरवर आपल्याला या दोन समीकरणाच्या दोन रेषा मिळतील आणि एक अक्ष याच्यापासून एक त्रिकोण तयार होईल आणि त्या त्रिकोणाचा एरिया काय येईल ते फाइंड करायचं आहे. तर एरिया ऑफ द ट्रायंगल माहितच आहे तुम्हाला, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला यूज करून आणि ग्राफवरील हाईट आणि बेस यूज करून आपण त्याचा एरिया क्षेत्रफळ फाइंड करू शकतो. ठीक आहे, चला तर आधी आपण याला प्लॉट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला तर इथं काय घेऊ आपण, y ची व्हॅल्यू काढू शकतो. दिस इज आवर इक्वेशन 1, समीकरण 1 आहे. ठीक आहे, 2 ला इकडे घेतो, 2x minus 2 equal to y. ठीक आहे, आता हा प्लस होता इकडे घेतला आपण. ठीक आहे, 2 ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू का ठेवली नाही हे तुम्हाला माहितच आहे, कारण इथं 2 मल्टिपल आहे, तो डिवाइड जातो आणि आपल्याला फ्रॅक्शन मध्ये इक्वेशन सोडवताना थोडा कठीण जाते, त्याच्यासाठी आपण असं इक्वेशन बनवलं आहे. याला मी असंही लिहू शकतो, y equal to 2x minus 2. ठीक आहे, दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन, पहिलं समीकरण होतं. आता आपण इथं x च्या व्हॅल्यू फिक्स करू, y च्या व्हॅल्यू फिक्स केल्या तर आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागते, हे माहितच आहे तुम्हाला. ठीक आहे, आपल्या याच्यावर व्हिडिओ झाले आहेत आलेखवर. चला तर इथं आपण x च्या व्हॅल्यू फिक्स करू. ठीक आहे, हा x and y. ठीक आहे, तर नेहमीच्या व्हॅल्यू फिक्स करतो मी 0 1 2. ठीक आहे, तुम्ही कुठलीही व्हॅल्यू फिक्स करू शकता. ठीक आहे, हे सांगण्याची आता तुम्हाला आवश्यकता नाही, तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, व्हेन आता इथं x y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे.
तर फर्स्ट लिहितो मी, ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची. when x equal to 0 then y equal to what, ठीक आहे. तर y बरोबर किती. इक्वेशन लिहा y इक्वल टू 2x मायनस 2, ठीक आहे. x च्या जागी फक्त आपल्याला 0 पुट करायचा, ठीक आहे. 2 0 0 मायनस 2, ठीक आहे. हा 0 आला तर y ची व्हॅल्यू आली आपली -2, ठीक आहे. तर पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2, ठीक आहे. सेकंड वेळेस, दुसऱ्या वेळेस काय करू आपण. दुसऱ्या वेळेस बघा x इक्वल टू 1 देन when x इक्वल टू 1 x बरोबर 1 तर तेव्हा y बरोबर किती, ठीक आहे. आता x चे व्हॅल्यू पुट आपण ठरवलेले आहे अंदाजी, तर आपल्याला y च्या व्हॅल्यू काढायचे, ठीक आहे. चला तर इथं काय घेतलं आपण, इक्वेशन काय होतं y इक्वल टू 2x मायनस 2, ठीक आहे. इथं काय करतो मी, x ची व्हॅल्यू ठेवतो 2 1 2 -2, ठीक आहे. 2 -2 0, तर y इक्वल टू 0, ठीक आहे. हे सेकंड व्हॅल्यू आलेली. आपण थर्ड व्हॅल्यू काढू. when x इक्वल टू 2 then when x इक्वल टू 2 then y इक्वल टू what or how much, ठीक आहे. चला परत इक्वेशन लिहा. इक्वेशन काय होतं आपलं, y इक्वल टू 2x मायनस 2, ठीक आहे. आता आपला चला ठीक आहे. इथं व्हॅल्यू ठेवू 2x च्या जागी 2 ठेवला -2, 2 2 जा 4 4 -2 2, ठीक आहे. y ची व्हॅल्यू आली आपली 2, ठीक आहे. चला तर मी एकच याच्यात गेला, इकडे आपल्याला ग्राफ काढण्यासाठी जागा सुद्धा. आता बघा सेकंड इक्वेशन घेऊ आपण. 3 पॉइंट्स आले तर आपल्याला एक रेषा मिळून जाते, ठीक आहे. कमीत कमी 3 पॉइंट्स काढायचे आणि 4 काढले तर वेळेच जाते आपल्या. 3 पॉइंट्स मधून एक रेषा व्यवस्थित निघते, ठीक आहे. तर आता बघा सेकंड इक्वेशन काय होतं. सेकंड इक्वेशन दुसरे इक्वेशन होतं आपलं 4x प्लस 3y इक्वल टू 24, हे होतं आपलं सेकंड इक्वेशन. आता याच्यात आपल्याला 3 चे टेबल येते, 4 चे टेबल येते, कुठली व्हॅल्यू तुम्ही काढू शकता, कारण दोघांनाही काय सहगुणक आहे, मल्टिपल आहे, ते डिवाइड होतात, ठीक आहे. तर इथं मी काय करतो, 4x ची व्हॅल्यू काढतो. हा 3y इकडे गेला तर हा काय येईल 24 मायनस 3y, ठीक आहे. आता हा 4 इथं मल्टिपल आहे, इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड, गुणेला इकडे गेला भागीला 24 मायनस 3y अपॉन 4, ठीक आहे. आता इथं पहा डिनॉमिनेटर 1 आहे, डिनॉमिनेटर वाटून देऊ, छेद वाटून देऊ, तर हा काय होईल 24/4 मायनस 3y/4, ठीक आहे. तर याचा भाग जातो, एक आपल्याला पूर्णांक मिळतो, 4 सक 24, 4 6 जा 24, ठीक आहे. तर हे इक्वेशन तयार झालं आपलं 6 मायनस 3y/4, ठीक आहे. यामध्ये आपण y च्या व्हॅल्यू पुट करू, ठीक आहे. चला तर सेकंड इक्वेशन होतं हे आपलं. याच्यासाठी आपण x and y च्या व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत, ठीक आहे. तर इथं का y च्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या, ठीक आहे. तर येथे पहा आपल्याला y च्या व्हॅल्यू कसं कन्सिडर करायच्या 4 च्या टेबल मधल्या, ठीक आहे. याला 4 चा मल्टिपल बनवायचा आहे, ठीक आहे. तर पहिले 0 कन्सिडर करतो, 0 कन्सिडर केलं तर याची व्हॅल्यू 0 येते, x इक्वल टू 6. नंतर आपण इथं 2 कन्सिडर केला तर फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू येईल, तर आपण काय करू इथं याला 4 कन्सिडर करू, तर 3 4 जा 12, ठीक आहे. नंतर एक -4 कन्सिडर करू, ठीक आहे. तर 4 4 कट होते, आपल्या व्हॅल्यू निघतात, ठीक आहे. तर आता याला काय म्हणू, फोर्थ व्हॅल्यू होती आहे. चलो फोर्थ व्हॅल्यू काय आहे, when x इक्वल टू 0, when x इक्वल टू 0, x बरोबर 0, तर y बरोबर किती, ठीक आहे. y बरोबर 5. इक्वेशन लिहा काय होतं, x इक्वल टू 6 मायनस 3y अपॉन 4, ठीक आहे. तर इथं 6 मायनस 3 इंटू 0 अपॉन 4, ठीक आहे. तर हा काय आला 6, याचा आन्सर काय येते 0/4 म्हणजे 6, ठीक आहे.
तर एक व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला x इक्वल टू 6. x इक्वल टू 6. ठीक आहे. तर आता चला सेकंड व्हॅल्यू घेऊ. सेकंड व्हॅल्यू म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर कोणची व्हॅल्यू होती, फिफ्थ व्हॅल्यू होती. ठीक आहे. सेकंड इक्वेशनची थर्ड सेकंड व्हॅल्यू. ठीक आहे. चला तर when x equal to 4 then when x equal to 4 then ठीक आहे इकडेच करतो then y equal to 1. ठीक आहे. चला जागा वाचवण्याचा प्रयत्न आहे. इक्वेशन लिहा. x इक्वल टू काय होतं 6 - 3y बाय 4. ठीक आहे. 6 - 3y बाय 4. ठीक आहे. फक्त y इथं काय करायचं आहे आपल्याला, सॉरी इथं y ची व्हॅल्यू ठरवायची आहे आपल्याला, x च्या नाही. ठीक आहे. हा 0 ठरवला होता, 4 हा -4. ठीक आहे. हा काय होता आपला, तर इथं बरोबर आहे. ठीक आहे. इथं कशाची व्हॅल्यू होती, y इक्वल टू 0. y इक्वल टू 0 देन x इक्वल टू 1. ठीक आहे. उलट झालं इथं. चला तर इथं परत इथं ठीक आहे. y ची व्हॅल्यू काय ठरवली आहे, y इक्वल टू 4 देन x इक्वल टू 1. ठीक आहे. चला तर इथं व्हॅल्यू 6 - 3 × 4 अपॉन 4. ठीक आहे. 4 4 कट होते. इथं काय राहिला 6 - 3 म्हणजे x इक्वल टू 3. ठीक आहे. 7 तून 3 गेले 3. आता शेवटची व्हॅल्यू काढू आपण 6 नंबर काढू. ठीक आहे. आता इथं बघा काय when y इक्वल टू -4. ठीक आहे. when y इक्वल टू -4 then x इक्वल टू 1. ठीक आहे. when y इक्वल टू -4 then x इक्वल टू 1. ठीक आहे. चला तर परत इक्वेशन लिहा. इक्वेशन काय होतं, x इक्वल टू 6 - 3y बाय 4. ठीक आहे. चला तर इथं व्हॅल्यू ठेवू आपण y ची व्हॅल्यू आहे इथं -4 अपॉन 4. ठीक आहे. 4 1 जार 4, 4 1 4 कट झाले. इथं काय राहिलं 1 राहिलं. ठीक आहे. इथं लिहिलं मी आता. तर इथं काय येईल 6 मायनस इंटू मायनस प्लस 3 1 जार 3. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू होते आपली 9. ठीक आहे. चला अशा प्रकारे ही प्रॉब्लेम आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे. चला तर इथं काय मिळाली, x ची व्हॅल्यू 6. ओके. दुसऱ्या वेळेस आपल्याला मिळाली 3 आणि याच्यात मिळाली आपल्याला 9. ठीक आहे. चला तर इथं आता 9 व्हॅल्यू आहे. तुम्ही याला प्लस व्हॅल्यू घेतली समजा, इथं काय घ्यायचा 8 घेतला तर आपल्याला मायनस व्हॅल्यू मिळाली असते, परत तेच जास्त मिळालं. ठीक आहे. तर 9 व्हॅल्यू मिळाली आहे. 9 आपल्याला कोऑर्डिनेट काढायला लागते. ठीक आहे. 9 पर्यंत नंबरिंग करावं लागेल आलेखावर. चला तर आपण आलेख काढण्याचा प्रयत्न करू थोडंसं. ठीक आहे. आम्ही अंदाजी काढतो, तुम्ही ग्राफवर काढून पहा. ठीक आहे. चला तर इथं काय आपला x इक्वल टू 9 पाहिजे, म्हणजे आडवी रेषा जास्त पाहिजे. चला आणि x इक्वल टू 6 म्हणजे राईट साइड जास्त पाहिजे आणि इकडे लेफ्ट साइड वगैरे ठीक आहे जास्त. तर आपल्याला पाहिजे राईट साइड जास्त. ठीक आहे. चला तर इथं रेषा थोडी ही झाली. अशा प्रकारे आपली रेषा झाली. राईट साइड आपल्याला वळवायची. ठीक आहे. रेषा एक आली पाहिजे, माझी थोडीशी खालीवर झाली. ओके.
इझिली म्हणजे ओके. चला तर अशा प्रकारे हा इकडे गेला. चल तर आता ह्याच्यावर आपण कोऑर्डिनेट घेऊ. हा झाला आपला वाय एक्सिस, वाय 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 डॅश एक्स एक्स डॅश. ठीक आहे, हा एक्स एक्स डॅश, दिस इज वाय वाय डॅश. ठीक आहे, इथं बघा हा 0 झाला आपला आरंभ बिंदू, हा 1 2. ठीक आहे, आता मला इकडे 9 घ्यायचे आहे. ठीक आहे, 9 कोऑर्डिनेट घ्यायचे, तर मी जवळ घेतो. 4th 5th 6 7 8 and this is my 9. ओके, इकडे काय असते आपला -1 -2. ठीक आहे, -3 -4. and this is 1, this is -2 -1 -2 -3 -4. याच्यापेक्षा जास्त नाही आहे. इकडे काय होईल आपला +1 +2 +3 and +4. चल आता y = 2x - 2 ही रेषा काढू आपण. 0 - 2 0 - 2 म्हणजे हा 0 and -2 इथं आला आपला एक पॉइंट. नेक्स्ट आहे 1 and 0 1 and 0 1 and 0 हा आला. ओके, त्याच्यानंतर काय 2 and 2. 2 and 2 2x + 2. Oh, okay, okay. 1x - 2 -2 1, 0 2, 2 2 कसं ना इकडे काय गडबड झाली आपली काय. 2x = y + 2 हा इकडे गेला. 2x - 2 याची व्हॅल्यू 0 ठेवली, तर हा आला -2 0 -2. ठीक आहे, y वरचा -2 आहे. 0 -2 म्हणजे x 0 आहे, हा आहे आपला. ठीक आहे, तेच ठीक आहे. आता अशी रेषा येऊन जाईल. ठीक आहे, मी अंदाजे ग्राफ काढतो कारण इथं स्केलचं माप व्यवस्थित नाही. ठीक आहे, इथं अंदाजे थोडा कमी जास्त होऊ शकतो. नंतर इथं काय आहे आपला 6, 0 6, 0. ठीक आहे, एक 0 ठेवला होता. y = 0 6 - 0 6, 6 4 6 0 6 आणि इथं काय ठेवला होता y = 0 6, 0 6, 0 म्हणजे हा इथे येईल. मग काय 3, 4 3, 4 3, 4 4 इथं येतो. ठीक आहे, तर हा इथं येईल आपला 3, 4. ठीक आहे, इथून एवढा हा येते. ठीक आहे, नंतर आहे आपला 9 - 4 9 and -4. ठीक आहे, तर याला मी 9 - 4 जवळपास इथे रेषा हा येते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला ग्राफ येतो. ठीक आहे, मी काढून बघतो आता. तर या रेषा आपल्या ही रेषा अशी येऊन राहिली. ठीक आहे, अशा प्रकारे हा ग्राफ आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला हे अशा. ठीक आहे, चला
आता ह्या ट्रायंगलला नाव देतो मी ABC. ठीक आहे, हा झाला A, हा झाला B कोऑर्डिनेट, हा झाला C. ठीक आहे, तर इथं बघा आपला x2 x1 आडवं डिस्टन्स काय येईल 6 1 म्हणजे BC ची व्हॅल्यू येते आपली इथं 5 येते. तुम्ही ग्राफवर काढून बघायचं किती येते. नंतर इथं बघा हे हाईट टाकली आपण AD, तर याची व्हॅल्यू किती येईल आपली बघा AD किती आहे 1 and 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे 1 2 3 4. तर ही व्हॅल्यू येते आपली 4. ठीक आहे, इथं काय 4 - 0 म्हणजे याची व्हॅल्यू येते आपली AD ची हाईटची व्हॅल्यू येते आपली 4. ठीक आहे, चला तर हे झाली 5 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर. ठीक आहे, चला तर परफेक्ट आलेला आहे ग्राफ जवळपास. इथं बघा आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढू. ठीक आहे, therefore the area of triangle ABC formed by two lines, formed by two lines with x axis. ठीक आहे, तर आपण काय करत आहोत एक्स अक्ष आणि दोन रेषा याच्या मिळून जो त्रिकोण तयार झाला, दोन रेषा आणि एक्स अक्ष याच्यापासून जो त्रिकोण तयार झाला, ठीक आहे, ते परपेंडिक्युलर काढायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, हाताने रेषा नाही ओढायची. ठीक आहे, परपेंडिक्युलर. ठीक आहे, चला तर दोन रेषा आणि एक अक्ष याच्या मिळून जो त्रिकोण ABC तयार झाला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काय असते हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, तर BH लिहितो मी हाफ इंटू BH, बेस इंटू हाईट. हाफ बेस किती होता, बेस आता याचं नाव लिहायला लागेल BC इंटू हाईट लिहायचे AD. ठीक आहे, वेळ असेल तर असं लिहा. जर शेवटचे 5 मिनिट राहिले असतील तर तुम्ही डायरेक्ट हाफ BH आणि व्हॅल्यू पुट करायचे. हाफ BC किती आहे आपला, BC आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, अँड हाईट आहे आपली 4 सेंटीमीटर. 2 2 जा 4, 5 2 जा येतो आपला 10 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर हा आला आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABC फॉर्म बाय टू लाईन्स ऍट एक्स एक्सिस. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हे प्रॉब्लेम झालेला आहे. खूप 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ग्राफ व्यवस्थित फॉर्म करायचा, व्हॅल्यू व्यवस्थित काढायच्या, यू गेट 4 मार्क. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. हे पण ग्राफिकली सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला आता हे आहे आपला थर्ड प्रॉब्लेम. 1 2 3. Solve the following simultaneous equation graphically. Solve the following simultaneous equation.
इक्वेशन ग्राफिकली खालील ग्राफिकली खालील समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे. तर पहिला आहे x + 2y. पहिलं इक्वेशन आहे x + 2y = 4. हे आपलं फर्स्ट इक्वेशन. देन सेकंड आहे आपलं 3x + 6y. 3x + 6y = 12. And answer the following question. Answer the following questions. Okay. तर है पहिला क्वेश्चन विचारला आहे, what are the solution of two equations? What are the solutions of two equations? दोन इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन सांगायचे. ठीक आहे. चला. What conclusion can you draw? What conclusions can you draw when two equations are given? When two equations are given. The graph is obey one line. The graph is obey one line. ठीक आहे. चला. तर याच्यात हिंट पण दिली आहे. ग्राफ इज ओबे वन लाईन म्हणजे दोन्ही रेषेचा ग्राफ एक रेषा येऊ शकते. याच्यावरून आपण क्यू घेऊ शकतो. ठीक आहे. चला. किंवा एखाद्या याच्यात एक रेषा येऊही नाही शकत. ठीक आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये दोन्ही समीकरणाचा ग्राफ काय ते एकच रेषा येते. ठीक आहे. त्याचे पॉइंट्स बिंदू काय होतात एकमेकावर येतात. ठीक आहे. म्हणजे त्या एकाच रेषेवर येतात. तर अशा ग्राफचे आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन मिळतात. अनंत उकली मिळतात. ठीक आहे. चला आता आपण याला सोडवण्याचा प्रयत्न करू. ग्राफिकली सोडवायचं आहे आपल्याला. आपलं बघा मराठीत लिहून घ्या. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. खालील एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. समीकरण तर लिहिता येते तुम्हाला. ठीक आहे. आणि खालील प्रश्नाची उत्तरे द्या. पहिला आहे दोन समीकरणाची उकल काय. ठीक आहे. नंतर दुसरा आहे आपल्याला या जेव्हा काय होते जेव्हा आलेख एकच म्हणजे दोन्ही रेषेचा आलेख जेव्हा दोन्ही समीकरणाचा आलेख एक रेषा येत असेल तर तुमचा निष्कर्ष काय. तुम्ही यावरून काय निष्कर्ष काढू शकता. समजलं लिहिलं. बघा परत सांगतो मी. ठीक आहे. खालील समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. नंतर ए आहे आपला दोन समीकरणाच्या उकल काय आहे. त्याच्यानंतर बी आहे आपलं जर दोन समीकरणाचा आलेख एक रेषा येत असेल तर तुमचा निष्कर्ष काय. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता. ठीक आहे. तर आपण ग्राफचे कोऑर्डिनेट काढणे. ठीक आहे. ग्राफचे कोऑर्डिनेट काढून एक्स वाय च्या व्हॅल्यू काढू. ठीक आहे. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला एक्स वाय च्या व्हॅल्यूची गरज आहे. ते काढण्याचा आपण प्रयत्न करू. तर फर्स्ट इक्वेशन आहे आपलं x + 2y = 4. ठीक आहे. x + 2y = 4 समीकरण नंबर 1. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1. आता x = हा काय होईल
+2y इकडे न्या तर हा होईल -2y. ठीक आहे. तर इथं आपण व्हॅल्यू ठरवूया x y च्या. ठीक आहे. चला x अँड y च्या व्हॅल्यू आपल्याला कळायचं. x अँड y च्या व्हॅल्यू ठेवतो मी 0 1 2. ठीक आहे. चला तर व्हॅल्यूज मला येऊन जातील. तर पहिल्या वेळेस काय लिहू, when y equal to 0 then x equal to what, then x equal to what. ठीक आहे. तर इक्वेशन लिहा. x इक्वल टू काय 4 - 2y. इथं y ची व्हॅल्यू ठेवू 4 - 2 इंटू 0. तर व्हॅल्यू येते 4. हा 0 झाला म्हणजे x इक्वल टू 4 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. सेकंड बघा, when y इक्वल टू 1 then x इक्वल टू what, x इक्वल टू what. परत इक्वेशन लिहा x इक्वल टू 4 - 2y 4 - 2y. ठीक आहे. चला तर इथं y ची व्हॅल्यू ठेवायची आहे फक्त -2 इंटू 1. ठीक आहे. 4 - 2 मीन्स 2. x इक्वल टू आला आपला 2. ठीक आहे. चला तर दुसरी पण व्हॅल्यू मिळाली. पहिली आहे आपली x इक्वल टू 4, दुसरी आहे x इक्वल टू 2. ठीक आहे. तर ही आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळाली. आपण आता थर्ड व्हॅल्यू काढू. थर्ड च्या वेळेस काय करावं लागेल, when y इक्वल टू 2 then x इक्वल टू what, y इक्वल टू 2. चला then x इक्वल टू what. ठीक आहे. चला तर x इक्वल टू, इथं बघा इक्वेशन परत लिहा. इक्वेशन काय होतं, x इक्वल टू 4 - 2y. ठीक आहे. चला तर y च्या जागी व्हॅल्यू ठेवू 4 - 2 इंटू 2. ठीक आहे. 2 इंटू 2 4, 4 - 4 0, 4 - 4 0. x इक्वल टू आला आपला आन्सर 0. ठीक आहे. अशा 3 व्हॅल्यू निघालेल्या आहेत. आपण सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सेकंड इक्वेशन आहे आपलं 3x + 6y इक्वल टू 12. ठीक आहे. चला तर हे असं आपलं इक्वेशन आहे. ठीक आहे. चला तर मी असंच इक्वेशन ठेवतो, नाहीतर 3 न डिवाइड केलं तर आपलं इक्वेशन काय होईल, 3 1 जा 3, 3 2 जा 2y अँड 4 म्हणजे हेच इक्वेशन येईल, म्हणजे हीच एक रेषा येईल. ठीक आहे. चला तर मी याला अशाच प्रकारे ठेवतो आणि काय करू आपण डिवाइड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त अंदाज दाखवतो. इथं याला जर 3 न डिवाइड केलं तर इक्वेशन 3 1 जा 3, 3 2 जा 6 अँड 3 4 जा 12. ठीक आहे. तर हे आपलं फर्स्ट इक्वेशनच आहे x + 2y = 4. ठीक आहे. अशा प्रकारे हे इक्वेशन येऊन जाते. तर आपण काय करू, 3x + 6y = 12 याच्या व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. 6y = 12. ठीक आहे. 3 चा टेबल येते तुम्हाला, हा 6y इकडे नेऊ, 3x = 12 - 6y. ठीक आहे. चलो तर x = हा काय होईल, 3 मल्टिपल आहे तर डिवाइड करा, 12 3 जा -6y 3. ठीक आहे. तर हा काय येतो आपला 4 - 2y 2y. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याच व्हॅल्यू निघतात आपल्या. बघा हे काय होतं आपलं x = 4 - 2y, x = 4 - 2y. ठीक आहे. आता मी तुम्हाला समजण्याकरिता हे इक्वेशन सोडून दाखवलं. ठीक आहे. तर हा काय 4 - 2y. ठीक आहे. हे काय होतं आपलं इक्वेशन नंबर 1, x + 2y = 4, x = 4 - 2y. ठीक आहे. तर इथं परत आपण ह्या व्हॅल्यू घेऊ शकतो किंवा तुम्ही दुसरी व्हॅल्यू घेतल्या तर तो ग्राफ त्याच्यावरच येईल. ठीक आहे. चला तर इथं आपण दुसऱ्या व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. ठीक आहे. दुसरे व्हॅल्यू घेतले तरी सिंगल लाईन येते. ठीक आहे. तर आपण काय करू, इथं y च्या व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे. चला तर हे होतं आपलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. व्हॅल्यू पुट
इक्वेशन नंबर 2 x इक्वल टू 4 मायनस 2y. ठीक आहे. आता आपण छोट्या व्हॅल्यू पुट करू. x y आणि y च्या व्हॅल्यू मी पुट करतो. तर इथे घेतो मी 1 2 3 1 2 and 3. ठीक आहे. चलो आणि x च्या व्हॅल्यू काढू. ठीक आहे. तर हे आहे फोर्थ इक्वेशन. आपलं फोर्थ इक्वेशनला काय केलं, when y इक्वल टू 1 then x इक्वल टू 1. ठीक आहे. चला तर इक्वेशन लिहा. काय आहे आपला x इक्वल टू 4 मायनस 2y. x इक्वल टू 4 मायनस 2y. ठीक आहे. चला तर x इथं y ची व्हॅल्यू ठेवता मी. y ची व्हॅल्यू काय 1 2 into 1 2 4 मायनस 2 तर ही व्हॅल्यू होते आपली 2. ठीक आहे. आता इथं जागा कमी आहे तर मी डायरेक्ट लिहू. फिफ्थ च्या वेळेस काय करू आपण, when y इक्वल टू 2 then x इक्वल टू 1. ठीक आहे. परत इक्वेशन लिहितो. काय आहे x इक्वल टू 4 मायनस 2y. ठीक आहे. तर y ची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे. 4 मायनस 2 इंटू 2. ठीक आहे. 4 मायनस 4 0. x इक्वल टू आली आपली 0 आहे. नेक्स्ट सिक्स्थ व्हॅल्यू काढू आपण. सिक्स्थ व्हॅल्यू काय होईल, when y equal to 3 x equal to what, when y equal to 3 then x equal to what. ठीक है. x equal to what. परत इक्वेशन लिहा. x equal to 4 minus 2y x minus 2 into 3 हा झाला 6. 4 minus 6 means x equal to minus 2. x equal to minus 2 ही व्हॅल्यू. ठीक आहे. तर व्हॅल्यू कोणची मिळाला आपल्याला 2 0 minus 2 minus 2. ठीक आहे. तर आपण याचा ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर व्हॅल्यू जास्त नंतर आपल्याला सोल्युशनही करायचं आहे. इथं मी व्हॅल्यू ठीक आहे. अंदाजे ग्राफ काढण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे. करेक्ट झाला. तर हा आहे आपला y y एक्सिस, आपला x x एक्सिस. ठीक आहे. x x डॅश y y डॅश. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण स्केल नाही लिहिली होती तर इथं स्केल घेतो मी. स्केल ऑन बोथ एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. दोन्ही अक्षावर स्केल घेतली आपण. 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. मागच्या वेळेस तेच घेतली होती. स्केल लिहायची. हाफ मार्क फॉर द स्केल असतं. ठीक आहे. तर हा झाला आपला 0 कोऑर्डिनेट, हा झाला 1, हा झाला 2 3 4 5. ठीक आहे. चला इकडे काय होईल आपला -1 -2 -3. ठीक आहे. चला नंतर खाली काय होईल आपला -1 हा होईल -2 हा होईल आपला -3 हा होईल आपला -4. ठीक आहे. इकडे काय होईल +1 +2 +3 +4. ठीक आहे. चला तर आपण हे ग्राफ हे पॉइंट प्लॉट करू. ठीक आहे. ग्राफवर आप होता है पॉइंट 4 and 0 2, 1 0, 2 4 and 0 जे x अक्षावरील 4 y अक्षावरील 0. दुसरा 2, 1 2, 1. ठीक आहे. हा 1 इथं येतो, हा 2 इथं येतो, म्हणजे हा इथं जवळ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 0, 2 म्हणजे x अक्षावरील 0
y अक्षावर येईल 2. ठीक आहे. तर अशी एक रेष मिळणार आपल्याला. नंतर याला काढून घेतो ही रेष. ओके, तर ही आपल्याला मिळाली एक रेष. दुसरं बघा आपला 2,1 2 x अक्षावरील 1 हा. ठीक आहे, सेम कोऑर्डिनेट 2,1 इथं बघा 2,1 2,2 0,2 0,2 0,2 0,2. ठीक आहे, 0,2. नंतर आहे आपला -2 and 3 हा फक्त डिफरंट आहे. -2 हा -2 and 3 +3 म्हणजे हा येतो इथे. ठीक आहे. चला, तर हा पॉइंट आपल्याला एक व्यवस्थित काढायचा आहे. ठीक आहे. चला, थोडासा अंदाज लिहून देणार. काय आपला -2 and 3. तर हा बघा इथे -2 आहे and 3 आहे. ठीक आहे, -2 and 3 इथे येऊन जाते. ठीक आहे, म्हणजे ह्याच रेषेवर येईल बघा -2 and 3. ठीक आहे, -2 and 3. ठीक आहे. चला, तर हा कुठे येतो -2 या रेषेवर. ठीक आहे, आणि 3 पकडला आपण समजा. ओके, 3 हा बघा -2 इथून गेलाय, हा 3 इथून येत आहे, तर ह्याच रेषेवर येतो. ठीक आहे, -2 and 3 तर इथे येतो जवळपास. ठीक आहे, थोडी लाईन कन्फ्यूज झाली, इथे येतो. ठीक आहे, तर दोन्ही रेषा बघा काय येते आपल्या. दोन्ही रेषा आपल्या एकाच, दोन्ही समीकरणच्या लाईन एकाच रेषेवर येत आहे. ठीक आहे, एकाच रेषेवर येत आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून कॉन्क्लुजन काय निघते. कॉन्क्लुजन, कॅन यू ड्रॉ व्हेन टू लाईन्स आर गिवन द ग्राफ इज ओबे वन लाईन. तर इथं बघा आपल्या दोन्ही रेषा एका रेषेवर येत आहे. तर काय होत आहे, वरची रेषा आणि खालच्या रेषेचे सर्व पॉइंट्स एकमेकाला इंटरसेक्ट होत आहे. एकमेकाला इंटरसेक्ट होत आहे. इथं काय होत आहे, याच्यावरच दुसऱ्या रेषेचे पॉइंट येते. ठीक आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय मिळतील, इनफायनाइट सोल्युशन. म्हणजे याचे पॉइंट्स, रेषा कशाची बनलेली असते, लाइन्स मेड ऑफ नंबर ऑफ पॉइंट्स. ठीक आहे, इनफायनाइट पॉइंट्स. देयरफॉर we are getting number of solutions, we are getting infinite solution. तर अशा वेळेस आपल्याला किती सोल्युशन मिळते, इनफायनाइट सोल्युशन मिळते. ठीक आहे, तर व्हॉट आर द सोल्युशन ऑफ टू इक्वेशन. देयर आर नंबर ऑफ सोल्युशन्स. देयर आर नंबर. याचा आन्सर येईल आपलं व्हॉट आर द सोल्युशन ऑफ टू इक्वेशन. इनफायनाइट सोल्युशन्स, इनफायनाइट सोल्युशन. ठीक आहे, ही इनफायनाइट ची कंडिशन झाली. एकावर एक रेषा जर येत असेल, ठीक आहे, एकावर एक रेषा येत असेल. ठीक आहे, ही रेषा काढली होती, त्याच्यावर ही दुसरी रेषा येत आहे. तर इथे प्रत्येक पॉइंट इंटरसेक्ट झाला, तर इंटरसेक्टिंग पॉइंट काय असते आपलं, इक्वेशनचा सोल्युशन ऑफ द इक्वेशन असतो. ठीक आहे, छेदनबिंदू हे काय असतात, त्या समीकरणाची उकल असते. तर आपल्याला किती उकली मिळतील, अनंत अशा उकली मिळतील. What conclusion can you draw when two equations are given? The graph is obey one line. ठीक आहे, तर याच्यावरून काय येते, इनफायनाइट सोल्युशन. बी येते आपला टू लाइन्स ओव्हरलॅप each other are coincident lines. ठीक आहे, टू लाइन्स आर कॉन्सिडंट म्हणजे त्या तंतोतंत एकमेकावर जोडलेल्या आहेत. ठीक आहे, टू लाइन्स आर कॉन्सिडंट lines. Therefore we have infinite solution. ठीक है, infinite solution.
इन्फायनाइट सोल्युशन. ठीक आहे. दोन्ही रेषा तंतोतंत एकमेकाला जोडलेल्या आहेत, त्यामुळं आपल्याला अनंत अशा उकली मिळते. ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह झाला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इथं स्केल लिहायची राहिली होती आपली. स्केल काय आहे? स्केल ऑन बोथ एक्सिस. मी म्हटलं होतं स्केल्स ऑन बोथ एक्सिस. स्केल ऑन बोथ एक्सिस एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे. एक्स बॉक्स, एका बॉक्स बरोबर एक बॉक्स घेतला आपण. तो एक्स बॉक्स 1 सेंटीमीटरचा असतो, तुम्हाला माहितच. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला. चला, एक डिटर्मिनंट आहे, ते इझी आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मी एक वर्ड प्रॉब्लेम राहिलाय, ते घेतो. डिटर्मिनंटचं इझी आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ते 1 मार्क क्वेश्चन. तर बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला. किती झालं होतं? 1 2 3 अँड 4th प्रॉब्लेम. 4th प्रॉब्लेम आहे. चला, तर हे वर्ड प्रॉब्लेम आहे. बघा, अशा प्रकारचं प्रॉब्लेम बनवू शकते. ठीक आहे. तुमच्या सिलेबस मध्ये असेल तर सोडवायचा प्रयत्न करायचा. डिलीटेड असेल तर राहू द्यायचं. ठीक आहे. ए बी इज अ सेगमेंट. तर हे 4 मार्कचा प्रॉब्लेम बनवलेला आहे. ए बी इज अ सेगमेंट. AB is a segment. The point P is on perpendicular bisector. The point P is on perpendicular bisector. Perpendicular bisector. Perpendicular bisector of segment AB. Of segment AB. Segment AB B है. हाँ, ओके. B. नंतर है आपला such that length of AP exceeds length of AB by 7. Such that length of AP exceeds length of AP exceeds AP, okay, exceeds length of AB by 7 centimeter.
7 centimeter. If the perpendicular perimeter of ABP is 38, if the perimeter perimeter of triangle ABP is 38 सेंटीमीटर, 38 सेंटीमीटर, ठीक है. पेरीमीटर ABP पे. Find the sides of triangle ABP. Find the sides of triangle ABP. Triangle ABP. चलो, तर याच्या डायग्राम दिली नाही, डायग्राम तुम्हाला काढायची आहे, ठीक आहे. चलो मराठीमध्ये लिहून घ्या प्रॉब्लेम. AB हा एक रेषाखंड, AB रेषाखंड आहे, ठीक आहे. नंतर काय दिलं आहे आपल्याला, नंतर दिलं आहे आपल्याला P हा बिंदू रेषाखंड AB च्या काटकोन दुभाजकावर आहे. काटकोन दुभाजकावर असा आहे की, कसं आहे की AP ची लांबी ही AB च्या लांबीपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त आहे. 7 सेंटीमीटरने जास्त आहे. बघा काय आहे आपला, AB हा एक रेषाखंड आहे आणि मग काय दिलाय, P हा बिंदू AB च्या काटकोन AB रेषाखंडाच्या काटकोन दुभाजकावर आहे. काटकोन दुभाजकावर असा आहे की AP ची लांबी AB च्या लांबीपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त आहे आणि जर त्रिकोण ABP ची परिमिती 38 सेंटीमीटर असेल तर त्यांच्या त्रिकोण ABP च्या बाजू काढा, ठीक आहे. परत एकदा AB हा एक रेषाखंड आहे, ठीक आहे. AB इज अ सेगमेंट. नंतर आपला काय आहे, AB चा काटकोन AB रेषाखंडाचा काटकोन दुभाजकावर P हा बिंदू आहे. P बिंदू असा आहे की AP ची लांबी हे AB च्या लांबीपेक्षा 7 सेंटीमीटरने जास्त आहे. जर त्रिकोण ABP ची परिमिती 38 सेंटीमीटर असेल तर आपल्याला त्रिकोण ABP च्या बाजू शोधायच्या आहेत. आपल्याला त्रिकोण ABP च्या बाजू शोधायच्या आहेत, ठीक आहे. तर आपण याला काढण्याचा प्रयत्न करू. पहिले बघा, AB इज अ सेगमेंट, म्हणजे AB सेगमेंट घेतो, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण काढला तर हा इथे आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काढला तर हा इथे येईल, ठीक आहे. हा झाला आपला P पॉइंट, ठीक आहे. चला, हा लायचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, ठीक आहे. तर हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत, ठीक आहे. समजलं. तर इथं घेतला आपण P पॉइंट, ठीक आहे. हा कशावर आहे, AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे 90 डिग्री पकडा, ठीक आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर 90 असते. याला ह्या पॉइंटला म्हणू आपण P, ठीक आहे. तर AP ची लेंथ, AP exceeds the length of AB by 7 सेंटीमीटर, म्हणजे AP ची लेंथ AB च्या लेंथ पेक्षा 7 ने जास्त आहे, ठीक आहे. चला, 7 सेंटीमीटर. नंतर आपल्याला ट्रायंगल ABP इक्वल टू 38 सेंटीमीटर, ठीक आहे. तर याच्या आपल्याला साइड काढायचे आहे. तर आपण काय करू, PA जोडून घेऊ, ठीक आहे. हा ट्रायंगल आपण जोडून घेऊ. फास्ट काम स्केल. ओके,
ओके, हे आपला इकडे. नेक्स्ट आता आहे आपला इकडे, आपला इकडे 4. ठीक आहे, आणि ही रेषा आपण व्यवस्थित करू आपली व्यवस्थित. ओके, हा आहे आपला ए बी, आणि याला व्यवस्थित करून घेऊ आपण. तर अशा प्रकारे ही लेंथ आहे. चला, तर ही आपली झाली फिगर. ए बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर पीडी घेतला आपण. हा पीडी काय आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, तर हे पीडी इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. ठीक आहे, तर आपण काय करू, ए बी ची लेंथ समजा x घ्या किंवा y घ्या. ठीक आहे, ए बी लेंथ y घेतली. ठीक आहे, हा ए बी पेक्षा कितीने जास्त आहे, 7 ने जास्त आहे, याला x म्हणू. तर हा काय होईल y+7. ठीक आहे, चला, तर आपण जेव्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तर जे एंड पासून जो परपेंडिक्युलर बायसेक्टर वर लाईज पॉइंट असतो हा इक्विडिस्टन्स असतो, म्हणजे PA = PB. इथं पॉइंट घेतला, हा जोडला, तर हाही काय होईल, इथं Q पॉइंट घेतो मी, तर काय होईल BQ = QA. C पॉइंट घेतला, CA = CB. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा एवढे पॉइंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स. ठीक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम वरून आपण हे सिद्ध करू शकतो. 9th क्लास मध्ये आपला चाललाय. ठीक आहे, तर आपण काय करू, लेट ट्रायंगल काढलेलाच आहे आपण. ठीक आहे, लेट ट्रायंगल ABP. ठीक है, लेट इन ट्रायंगल ABP, लेट इन ट्रायंगल ABP सेगमेंट AB, लेट इन ट्रायंगल ABP सेगमेंट AB B y centimeter and segment AP B x सेंटीमीटर रिस्पेक्टिव्ह. ठीक आहे, तर आपण लेंथ काय घेतली, सेगमेंट AB ची घेतली y सेंटीमीटर आणि AP ची घेतली x सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन्स, पहिल्या अटीनुसार. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन काय म्हणते आपल्याला, फर्स्ट कंडिशन म्हणते बघा, AP exceeds the length of AB by 7 सेंटीमीटर. म्हणजे AP हा AB पेक्षा 7 सेंटीमीटर ने जास्त आहे. जे AP इज ग्रेटर देन AB बाय 7 सेंटीमीटर. तर इक्वेशन काय तयार होईल, AP काय होता आपला x, AB काय होता y+7 = 1. ठीक आहे, याला y ला इकडे घेऊन ये, x - y = 7. ठीक आहे, दिस इज अवर इक्वेशन. सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन म्हणते सेकंड कंडिशन. ठीक आहे, सेकंड कंडिशन पेरीमीटर ऑफ PA है ना, पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABP म्हणजे सम ऑफ द 3 साइड्स ऑफ ट्रायंगल ABP. ठीक आहे, तिन्ही बाजूची बेरीज किती आहे, 38 सेंटीमीटर. आता आपल्याला आधी याचं रिलेशन काढून घेऊ, काय असतं रिलेशन याचं. ठीक आहे, तर बघा इथं काय होईल, PA = PB. ठीक आहे, तर सेकंड कंडिशन्स घेऊन घेतो, त्याच्यानंतर आपण PA and PB. ठीक आहे, तर इथं होईल आपला सेगमेंट PA, रेषाखंड PA बरोबर सेगमेंट PB कशानुसार, each point on perpendicular bisector of segment, each point on the perpendicular bisector of segment is equidistance
इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स, ठीक आहे, अंतबिंदू पासून एंड पॉइंट्स फ्रॉम एंड पॉइंट, जे ए आणि बी पासून या रेषेवर जोही पॉइंट असेल, कुठलाही पॉइंट घ्या इथं, म्हणजे प्रत्येक पॉइंट घेतला याचा, तर हा काय असेल, इक्विडिस्टन्स असेल, ठीक आहे. तर आपलं काय आहे, एखाद्या रेषेच्या रेषाखंडावरील एखाद्या रेषाखंडाच्या दुभाजक काटकोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो, समान अंतरावर असतो, ठीक आहे. एखाद्या रेषाखंडाच्या, कुठल्याही रेषाखंडाच्या किंवा एखाद्या रेषाखंडाच्या काटकोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो. Each point lies on perpendicular bisector is equidistant from the end points. म्हणजे इथं आपण हा पॉइंट जोडला, तर हे काय होतील, इक्विडिस्टन्स. परत हा पॉइंट जोडला, तर हे काय होतील, इक्विडिस्टन्स, ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे PA इक्वल टू सेगमेंट PB. आता सेकंड कंडिशन दिली आहे, पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल ABP. पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडची बेरीज. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABP, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABP, ठीक आहे. तर थ्री साइड्स ची सम होईल AB प्लस काय होईल आपला, PB प्लस AB प्लस PB प्लस PA, ठीक आहे. PA प्लस PB. तर याची व्हॅल्यू 2 आणि आपल्याला दिली याची व्हॅल्यू 38 सेंटीमीटर. तर AB ची व्हॅल्यू आहे आपली y, PA ची व्हॅल्यू आहे आपली xy प्लस 7, ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आहे x आणि याची व्हॅल्यू आहे आपली x, ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आहे x आणि याची व्हॅल्यू आहे x, ठीक आहे. टू व्हेरिएबल मध्ये इक्वेशन होईल इक्वल टू 38 सेंटीमीटर. 2x प्लस y इक्वल टू 38 सेंटीमीटर हे झालं आपलं सेकंड इक्वेशन, ठीक आहे. तर x इक्वल टू y प्लस 7 हे पण, ठीक आहे. तर हे x झाले, हे पण x झाले. x इक्वल टू काय आला आपला y प्लस 7. तर हे दोन इक्वेशन सोडवण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. इथं बघा y चं कोएफिशियंट 1 आहे, इथं पण 1 आहे, 1 आहे आणि साइन ऑपोजिट आहे. तर अशा वेळेस काय करतो आपण, इक्वेशन 1 प्लस 2 म्हणजे y कट होतं, x च्या व्हॅल्यू मिळतात. तर इथं काय करू आपण, इथे इक्वेशन 1 प्लस 2 करू, ठीक आहे. एक मध्ये 2 मिळवू, ठीक आहे. करू म्हटलं मी. x मायनस वाय इक्वल टू 7, x मायनस वाय इक्वल टू 7 हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड काय होतं, 2x प्लस वाय इक्वल टू 38, 2x प्लस वाय इक्वल टू 38, ठीक आहे. चला, तर याला सोडवा. हा काय होईल, y मायनस वाय कट, x प्लस 2x 3x, हा आला आपला 38 प्लस 7 45, ठीक आहे. तर हा 3 इथं मल्टिपल आहे, इकडे गेला डिवाइड. देअरफॉर x इक्वल टू 45 बाय 3 मीन्स x इक्वल टू येते 15, ठीक आहे. 3 1 जार 3 and 3 5 जार 15. तर आपल्याला x मिळाला आहे. पुट x इक्वल टू 15 इन इक्वेशन 1, ठीक आहे. तर आपण x ची व्हॅल्यू कशी ठेवू, पुट x इक्वल टू 15 इन इक्वेशन 1, ठीक आहे. तर इक्वेशन 1 काय आहे आपला, x मायनस वाय इक्वल टू 7, ठीक आहे. x किती आहे, 15 मायनस वाय इक्वल टू 7, ठीक आहे. तर y इकडे घेऊन जा, 7 इकडे आला, तर हा येईल 15 मायनस 7, हा इकडे नेला, हा इकडे घेऊन जा, ठीक आहे. तर हा प्लस होईल, ठीक आहे. 15 मायनस 7 इक्वल टू y इक्वल टू येते 8, y इक्वल टू 8, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन बाजू मिळाल्या, x मिळाली आहे 15 सेंटीमीटर, y मिळाली आहे 8 सेंटीमीटर, ठीक आहे. तर 15 आणि 15 प्लस 15 किती येते 30, 30 प्लस 8 38 सेंटीमीटर.
तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मिळाल्या तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. रेषाखंड AB ची लेंथ येते आपली 8 सेंटीमीटर आणि रेषाखंड PA आणि PA बरोबर PB याची लांबी आलेली आहे आपली 15 सेंटीमीटर. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. दिस इज द लास्ट व्हिडिओ ऑफ द लिनियर इक्वेशन. ठीक आहे. उद्या आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.